सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर माझ्या मेहंदीमध्ये तुम्हाला एक बाई वडाची पूजा करताना दिसते का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मम्मींच्या हातावरचा हा गणपती किती जास्त क्यूट दिसतोय. चला तर मग नाश्ता करून थोडा वेळ होत नाही, तेच लगेच आम्ही लंच करायला बसलेलो आहे. आणि उपवासाचं फराळ पोट भरून खाल्ल्याच्या नंतर दुपारची एक छान अशी झोप घेतल्याच्या नंतर लेट्स गेट रेडी विथ मी गाईज. आता आपल्याला जायचं आहे वडाची पूजा करायला. तर मुलींनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करण्यापूर्वी आणि वडाला पूजा करायला जाण्यापूर्वी आपल्या आपल्या नवऱ्यांना नक्की विचारून घ्या की त्यांना पण तुम्ही 7 जन्मासाठी बायको म्हणून हवे आहेत का? आता मला तर माझ्या नवऱ्याने सांगितले की त्यांना 7 जन्मासाठी मीच पाहिजे आणि मला पण 7 जन्मासाठी तेच हवेत. सो आम्ही गेलेलो आहे वडाची पूजा करायला आणि वडाची पूजा करून वडाला 7 फेरे मारून मी आणि मम्मींनी दोघींनी देवाकडे हाच नवरा आम्हाला जन्मोजन्मी मिळू दे रे देवा, अशी प्रार्थना केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि आमचा वटपौर्णिमेचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. जर तुम्ही लोकांनी खूप लक्ष देऊन पाहिलं असेल तर आम्ही दोघींनी आजही साड्यांची ट्विनिंगच केलेली आहे. मोस्ट ऑफ द टाईम्स आम्ही आमचे आउटफिट ट्विनिंग करत असतो. जरी एकदम सेम टू सेम नसतील तर कलर मॅच करतो आणि कलर सेम नसतील तर ॲटलिस्ट पॅटर्न तरी मॅच करतो. चला आता इथपर्यंत आलाय तर एक उखाणा ऐकूनच जा. आयुष्यात सुखदुःख दोन्ही असावे, आयुष्यात सुखदुःख दोन्ही असावे, शुभम रावांसारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे.